मैत्रिणींनो, ह्या आहेत वरणातल्या चकल्या. तुम्ही ह्याला वरणातल्या चकुल्या म्हणू शकता किंवा वरणफळं म्हणू शकता, पण आम्ही तर ह्याला वरणातल्या चकल्या असंच म्हणतो. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे तर लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतले, कढीपत्ता घेतला आहे. इथे माझी मूग डाळ शिजवून झालेली आहे. तुम्ही तूर डाळही वापरू शकता, पण मी ते मूग डाळीचं फक्त वरण बनवणार आहे. आता इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये मोहरी घातली, जिरे छान तडतडले की कढीपत्ता घातला. कढीपत्ताही छानसा अ, तळला गेला की मग त्यामध्ये मी बारीक केलेले लसूण आणि कोथिंबीर घालून घेतले. ह्याच्यामुळं वरणाला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर किंचितसं हळद घातलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेली मूग डाळ घालून घेणार आहे. मूग डाळ मी कुकरला लावलेली नाही. मी अशी नेहमी पातेल्यात शिजवते, तर मी तशी शिजवून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे पाहू शकता की ती छानशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि पाणी ओतायचं आहे. आता आपण वरण कसं थोडंसं पातळ किंवा घट्ट असं बनवतो. ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. पण यासाठी आपल्याला वरण खूप पातळ बनवायचं आहे, कारण त्यामध्ये आपण 2 चपात्याचं पीठ होईल इतकं आपण चकल्या बनवून त्यामध्ये टाकणार आहे आणि ते खूप पाणी पितं. म्हणजे घट्ट होणार आहे वरण आपलं, त्यासाठी आपल्याला पाणी थोडंसं जास्तीच घालायचं आहे. त्यानंतर एक उकळी येऊ द्यायची. छानसं वरण उकळायला लागलं की तोपर्यंत इकडं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याला छानसं तेल लावून घेतलं. अगदी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे इथं चपाती लाटून घ्यायची आहे. फक्त ती इतकंच करायचं की थोडीशी जाडसर लाटायची. आपण चपाती पातळ लाटतो, पण इथे आपल्याला बनवताना थोडंसं जाडसर लाटायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी चपाती बनवेपर्यंत मी तुम्हाला माझ्या लहानपणीची आठवण सांगते की आम्ही ज्यावेळी लहान असायचो त्यावेळी आमच्या आईला जर आम्ही म्हणलं की काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळं कर, तर आईचा पहिला ऑप्शन हाच असायचा. आणि आजी लगेच म्हणायची की मुलांना काही खाऊ वाटत नाही ना, तर चल मग आज चकल्याच बनवूयात, आज संध्याकाळी सगळ्यांनी चकल्याच खाऊयात असं म्हणून. आणि खूप छान लागायच्या. चुलीवरती केलेल्या चकल्या खूप मस्त लागायच्या. आणि तसंही चुलीच्या जेवणाची चव वेगळीच येते ना. तर चला, मी आता चकल्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या वरणामध्ये हळूहळू एक एक करून सोडायच्या आहेत. त्या जर एकदम तुम्ही जर त्यामध्ये टाकल्यात तर एकमेकांना चिकटून राहतील, तर त्यामुळं एक एक करून त्या सोडायच्या आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता की वरण आपलं खूप पातळ आहे. आत्ताही खूप पातळ दिसतंय, पण नंतर ते शिजल्यानंतर ते खूप असं घट्टसर होणार आहे. तर मग चला, आता एक चपातीचं इथं शिजत आहे. एक चपातीच्या आपण चकल्या बनवून टाकलेल्याच आहेत. तर तोपर्यंत मी दुसऱ्या चपातीच्याही मस्तपैकी असं चकल्या बनवून घेत आहे. चपाती लाटून त्याचा असा आपण शंकरपाळी करतो त्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. तो अगदी तुम्ही लहान मोठा तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता. आणि नंतर मी अशा हाताने थोड्या थोड्या सुट्ट्या करून त्या पण मी वरणामध्ये घालून घेत आहे. आणि ही रेसिपी बघायला गेलं तर खूप सोपी आहे आणि खूप छान लागते. पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला खूप भूक लागत नाही किंवा अगदी पचनक्रिया मंदावते, त्यावेळेस हा एक बेस्ट ऑप्शन आहे. नाहीतर मग आपलं सारखं वरण भात खाऊनही तसा कंटाळा येतो. आणि लहान मुलांना खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तसंही आपण चायनीज हे ते अशा रेसिपी करून घालण्यापेक्षा अशा पौष्टिक पौष्टिक रेसिपी जर बनवून दिल्या तर मुलंही खुश राहतील आणि आपल्यालाही अशा हेल्दी रेसिपी मुलांना करून घालता येतील. त्यानंतर आपण छानसं टोमॅटो त्यावर पसरायचं आहे. आता टोमॅटो मी फोडणीमध्ये घातलं नव्हतं, वरून मी सर्व करणार होते. म्हणून आता वरून टोमॅटो घालून घेतला आणि मस्तपैकी एक 10 मिनटासाठी बारीक गॅसवरती उकळून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता की ह्याचा असा घट्टसरपणा जरासा आलेला आहे. आणि कोण कोण आता ही वरणफळं म्हणतात चकल्या, कोण कोण वाफवून घेऊन, उकडून घेऊन ते ह्यामध्ये वरणामध्ये किंवा तिखट आमटीमध्ये सोडतात. पण आम्ही लहानपणापासून ह्या अशाच प्रकारची रेसिपी केलेली आहे आणि अशाच प्रकारचे वरणातल्या चकल्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला ही रेसिपी खूप आवडते आणि तुम्हालाही नक्कीच आवडणार. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथं मी एका पळीच्या साहाय्यानं पाहते की ही शिजले की नाही. तर ते तुटलेलं तुम्हाला दिसलं असेल, तर
त्यावरून मी समजले की ह्या आपल्या चकल्या सगळ्या शिजून अगदी तयार झालेल्या आहेत आणि हे अशा प्रकारचं घट्टसरपणा त्याला आलेला आहे आणि खूप छान लागतं. फक्त मिठाचं प्रमाण योग्य असलं की वरण खूप छान लागतं. तर चला मी आता वाढून घेते. व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला ओके बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.